ठाकरे गटाकडून याचा निषेध करण्यात आलेला आहे। विधानसभा अध्यक्षाने दिलेल्या निकालाचा आज ठाकरे गटाकडून या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने या ठिकाणी आलेले आहेत। निकालानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध करण्यात आलेला आहे। एकीकडे शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून मात्र या निकालाचा निषेध व्यक्त करण्यात येतो आणि अशातच संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले। निकालानंतर उद्धव ठाकरे गटाकडून इथे निषेध आंदोलन केलं जात आहे। आमने-सामने आले। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काळे झेंडे दाखवत ठाकरे गटाकडून आजच्या या निकालाचा निषेध करण्यात आलाय। आम्ही सदैव ठाकरेंसोबत असा बॅनर लावत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर इथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। संजय सरोदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगर मधून। संजय, शिंदे गट ठाकरे गट या ठिकाणी आमने-सामने आले। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेटपणे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असं म्हणत या ठिकाणी निकालाचा निषेध केलाय। नक्कीच आणखीच छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये शिंदे गटाच्या वतीने त्यांच्याकडून निकाल लागल्यानंतर जल्लोष चालू होता। दरम्यान या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आले आणि त्यांनी ज्या ठिकाणी शिंदे गटाचा जल्लोष सुरू आहे त्या ठिकाणी आम्हाला जाऊ देण्याची मागणी केली आणि या ठिकाणी दोन्ही गट समोरासमोर येण्याचे परिस्थिती होते, परंतु पोलिसांनी शिवसेना गटाच्या नागरिकांना रोखून धरलेले या ठिकाणी सध्या आपण बघू शकतो की या ठिकाणी दोन्ही गट समोर आलेले आहेत आणि पोलिस दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दोन्ही गट अगदी समोरासमोर बघू शकता की या ठिकाणी मोठा ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही गट एकमेकावर सामन्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजूने रोखण्याचा प्रयत्न चालू आहे। दोन्ही साईडला पोलीस मध्ये जाऊन दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात एकमेकांविरोधात या ठिकाणी घोषणाबाजी होत आहे आणि घोषणाबाजीच्या माध्यमातून आपापल्या गटाचं हे समर्थन करत आहेत। शिंदे गट येथे जल्लोषात स्वागत करत आहेत तर उद्धव ठाकरे गट या ठिकाणी विरोध करताना दिसत आहे। निखिला, छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकीकडे शिंदे गटाकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मात्र या निकालाचा निषेध केला जात आहे। काळे झेंडे दाखवत ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आलेला आहे तर आम्ही सदैव ठाकरेंसोबत अशा आशयाचे फलक जे आहे ते हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी होते।
आपण पाहतो एका बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी निषेध करत असताना विधानसभा अध्यक्षांनी आज जो निकाल दिला त्यानंतर ठाकरे गटाकडून इथे काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत असताना जोरदार घोषणाबाजी दोन्ही गटांकडनं। छत्रपती संभाजीनगरात शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते सध्या आमने सामने आलेले आहेत। एकीकडे शिंदे गटाचा जल्लोष सुरू आहे, फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत सध्या आनंद व्यक्त होतोय, तर दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र या निर्णयाचा निषेध केलेला आहे। हातात मोठमोठे फलक घेऊन हा निर्णय आम्हाला मान्य नाही, आम्ही सदैव ठाकरेंसोबत अशा आशयाचे फलक हाती घेतलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ही दोन दृश्य आपण पाहतो, दोन गट आमने सामने या ठिकाणी आलेले आहेत। एकीकडे शिंदे गटाचा जल्लोष, दुसऱ्या ठिकाणी ठाकरे गटाचा आक्रोश। पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। शिवसेना ही शिंदेचीच असा निकाल आज विधानसभा अध्यक्षांनी दिला आणि त्यानंतर ठाकरे गटानं इथे आक्रोश सुरू केलाय। आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्या सोबत असा बॅनर घेऊन कार्यकर्ते इथे घोषणाबाजी करतायत। संपूर्ण राज्यभरातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रोश करत आहेत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली।